आणि हे काजू आहेत ना, ह्या पाण्यात घालूया, कारण अगोदर का नाही आपण हे केले, कारण चव. काजूच्या भाजीसाठी साहित्य: मालवणी मसाला, चवीपुरती आपण 4 अंडी घेतली आहे, ती आता फोडून घेऊया. कढीपत्ता टाकूया बघा. थोडा कांदा जरा लालसर झालेला आहे. आता यात आपण टॅमॅटो टाकूया. आपण आता पाणी घालूया. आपण ओपन करून बघूया. काजूच्या भाजीला कड आलाय. आता याच्यात फोडलेली अंडी घालून घेऊया. आता कोथिंबीर गार्निश करून घेऊया. तर आपण मालवणी पद्धतीत काजू अंडा भाजीची टेस्ट करूया. टेस्ट कशी ती. काजू बघा मस्त एकदम. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर माझं नाव आहे रोहन चौधरी. माझं नाव आहे तेजस्विनी रोहन धुरी. तर स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आपल्या मराठी यूट्यूब चॅनलचं नाव आहे तेजस्विनी अँड रोहन ब्लॉग. तर आज आपण काय बनवणार आहोत? काजूची भाजी. काजूची भाजी. ते मध्ये कोकणामध्ये अशा पद्धतीत बनवली जाते, त्या पद्धतीची आपण बनवणार आहोत. ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला, तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर व्हिडिओ आपण व्हिडिओमध्ये आपण आता कांदा कापून घेऊया फोडणीसाठी. बारीकच कटिंग करा. आता टॅमॅटो कटिंग करून घेऊया आपण. 2 टॅमॅटो घेतले. कोथिंबीर कटिंग करून घेऊया आपण. आता गॅस पेटूया. गरम पाणी ठेवा त्याच्यात. आता आपण गॅस बंद करूया आणि हे काजू आहेत ना, ह्या पाण्यात घालूया, कारण अगोदर का नाही आपण हे केले, कारण चव निघून जाईल त्या काजूंची, म्हणून पहिले उकडवले नाही. आता आपण गरम पाण्यात टाकूया. आता लगेच आपण काजू काढून घेऊया बाहेर आणि त्याची सालं सोलून काढूया. जास्त वेळ ठेवायचं नाही पाण्यात. आपण साली सोलून घेऊया. आता आपले काजू सोलून झालेले आहेत. काजूच्या भाजीसाठी साहित्य: मालवणी मसाला, चवीपुरतं मीठ, हळद, कस्तुरी मेथी आणि आलं लसणाची पेस्ट आणि कांदा खोबऱ्याचं वाटप. आता आपण गॅस पेटूया. त्याच्यावर कढई ठेवूया. तेल ओतूया 2 चमचे. थोडं जास्तच टाकते मी. आणि जरा गरम होऊन दे तेल. कढीपत्ता टाकूया. आता जरा ढवळून घेऊया. बघा, थोडा कांदा जरा लालसर झालेला आहे. आता यात आपण टॅमॅटो टाकूया आणि आलं लसणाची पेस्ट पण घालून घेऊया. आणि चांगलं परतून घेऊया. आलं लसणाची पेस्ट जरा शिजवून दे. आपण हा मालवणी मसाला घालतोय 1.5 चमचा. हे आम्ही धुरी बंधू मसाल्यांकडनं मागवलेला मसाला. तर मसाला हा खूप चांगलाच आहे. आम्ही पहिला पण ट्राय केलाय, आता या रेसिपीमध्ये वापरतोय फर्स्ट टाइम. आणि मेन म्हणजे तुम्ही सुद्धा ऑनलाईन मागू शकता. या व्हिडिओ मार्फत तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिसत असेल, त्याद्वारे तुम्ही मागू शकता हा मसाला. हळद,
चवीपुरतं मीठ, काजू, काजू आता चांगले परतून घेऊया. मसाले चांगले लागले पाहिजे. ही आपण 4 अंडी घेतली आहे, ती आता फोडून घेऊया. आपण आता पाणी घालूया, अर्धा तांब्यात घालूया. ढवळून चांगलं घेऊया आणि वाफेवर शिजवून घेऊया काजू. पण ओपन करून बघूया. काजूच्या भाजीला कड आलाय आणि काजू शिजलेत काय बघूया आपण. शिजलेले पण आहेत. आता याच्यात आपण कांदा खोबऱ्याचं वाटप टाकलं. आता आपण ढवळून घेऊया आणि परत शिजत ठेवूया. जरा मसाले पूर्ण हे झाले पाहिजे, जरा एकत्र झाले पाहिजे सगळं. तर वाटप एकत्र सगळे झालेलं आहे मसालापासून सगळं. आता ह्याच्यात फोडलेली अंडी घालून घेऊया आणि मिक्स करूया ते पण. आणि परत झाकून घेऊया आता थोडा वेळसाठी. आपण झाकण ठेवूया 5-10 मिनिटासाठी. आता कोथिंबीर गार्निश करून घेऊया. आणि चांगली ढवळून घेऊया. आणि आपली काजू अंडा भाजी रेडी झालेली आहे. हो, हे घ्या मालवणी पद्धतीत काजू अंडा भाजी. तर आपण मालवणी पद्धतीत काजू अंडा भाजीची टेस्ट करूया. टेस्ट कशी ती. काजू बघा मस्त एकदम एकदम असे चांगले स्मॅश होत आहेत. हा तुटतात लगेच. आणि मस्त अंड चांगलं शिजलेलं आहे. मस्त काहीतरी युनिक भाजी पाहू शकता तुम्ही. आता मी चव घेतो, याची चव कशी आहे. ही आपली गावातली कोकणातली पद्धत आहे ना, सेम तशीच चव झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा ही ट्राय करू शकता. जबरदस्त झालेली आहे भाजी. याच्यामध्ये ना गावी जी बनवतात ना ती उकडलेली अंडी टाकतात. आम्ही याच्यामध्ये फोडून अंडी टाकलीत. म्हणजे वेगळ्या प्रकारे ट्राय केलं. जबरदस्त चव झालेली आहे. तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा. आणि कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जर अजून तुमच्याकडून तुम्हाला काही रेसिपी जर सांगायच्या असतील तर नक्कीच त्यासुद्धा कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक नक्की करा. चला तर यावेळेला आपण इकडे संपूया. तुम्हाला स्वस्त राहा आणि मस्त राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या वेळी. तोपर्यंत बाय बाय.